श्रोतेहो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा पॉडकास्ट सुरू करतो. विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. तर वाचन, विचार, मनन, चिंतन या सगळ्या प्रांतात आपलंही सीमोल्लंघन व्हावं अशा शुभेच्छा आणि त्याचीच सुरुवात आज आपण करतो आहोत. ती कुठली? जर तुम्ही उत्तम वाचक असाल आणि विशेषतः तुम्ही मराठी वाचक असाल तर आता थोडं सीमोल्लंघन करून आपण इंग्रजीकडे वळायचं का? इंग्रजीतली कुठली पुस्तकं आपण वाचू शकतो? हा कॉन्फिडन्स अनेकांना नसतो. तर तो कॉन्फिडन्स आपल्याला कसा येऊ शकतो? तुम्ही मराठीप्रमाणेच इंग्रजीत देखील चांगला वाचक म्हणून तुम्ही कसं स्थान मिळवू शकता, याच गोष्टीची उलगडा आज आपण करणार आहोत. आणि त्यासाठी मी पाचारण केलेलं आहे माझे मित्र, प्रसिद्ध इंग्रजी लेखक, संवादक श्री चेतन जोशी यांना. चेतन सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. श्रोते हो, तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की चेतन जोशी यांचं इंग्रजी साहित्यात विशेष योगदान आहे. त्यांची अनेक पुस्तकं लोकप्रिय आहेत. मला वाटतं आत्तापर्यंत 7 पुस्तकं त्यांची आलेली आहेत आणि प्रत्येक पुस्तकाचं एक वेगळेपण आहे. मूळ मराठी असून देखील इंग्रजी भाषेत त्यांनी मोठा प्रभाव पाडलेला आहे आणि स्वतःचा एक वाचक वर्ग तयार केलेला आहे. त्या व्यतिरिक्त ते उत्तम कॉपीरायटर आहेत. त्या व्यतिरिक्त ते उत्तम स्क्रिप्ट रायटर आहेत. अनेक वेबसिरीज, चित्रपटांसाठी देखील ते लिहितात आणि त्याचप्रमाणे लेखकांसाठी कार्यशाळा देखील घेतात. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता मी तुम्हाला जरी सांगितल्या तरी खरेच चेतन जोशी आता तुम्हाला या संवादातून कळणार आहेत. चेतनजी, एवढं सगळं मी तुमच्याविषयी सांगितलं, अनेक गोष्टी राहिल्या असतील, थोड्या गाळलेल्या जागा भरा. नमस्कार. गाळलेल्या जागा म्हणजे परत शाळेत गेल्यासारखं वाटायला लागलं आणि त्याच्यामुळे आता गाळलेल्या जागा आपण ना बोलता बोलता तशा आपण भरूयात. त्यासाठी आपण वेगळा असा वेळ देऊ नये असं मला आत्ता वाटतं. पण तरी सांगायचं झालं, इंग्रजीमध्ये वाचन करायचं सुरुवात, त्यासाठी काय करायला लागेल, त्यामध्ये काय तयारी करायला लागेल, तर माझं याच्यावरती स्पष्ट मत असं आहे की कुठल्याही प्रकारची तयारीची गरज नाही आहे. वाव, काय सांगताय? माझा कॉन्फिडन्स अजून वाढला. वा वा. कारण गरज का नाही आहे माहिती आहे का? कारण इंग्रजी एखादा वाचक मराठीतनं वाचतो म्हणजे वाचनाची त्याला सवय आहे. पहिली गोष्ट, इंग्रजी भाषा काही त्याला आफ्रिकेतनं आलेली भाषा नाही आहे की जी आपल्याला माहीतच नाही आहे, कधी उच्चारच ऐकलेले नाही आहेत, शब्दच माहीत नाही आहेत, काहीच माहीत नाही, असं नाहीच आहे. आपल्या ऐकण्यामध्ये आसपास काही काही जाहिरातींपासनं ते बाहेर लोक बोलतात त्याच्यापासून आपल्याकडे कानावरती पडत असते भाषा. म्हणजे ती आपल्या वातावरणामध्ये भाषा ऑलरेडी आहे. तर त्यामुळे त्याच्याबद्दल बावचळून जाण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल भयंकर असं न्यूनगंड बाळगायची किंवा त्याबद्दल काहीतरी एक बाऊ करून घेणे, कॉम्प्लेक्स करून घेणं, ह्याची अजिबात गरज नाही आहे. त्यामुळे पहिली गोष्ट काय आहे की कुठल्याही माणसाने, जे आता तुम्ही सगळेजण जे ऐकताय त्यांना सांगतो, तुमचा एखादा मित्र काहीतरी इंग्लिश वाचायला सुरुवात करणारे म्हणल्यावरती पहिल्यांदा त्या माणसावरती काय होतो, तो हल्ला होतो. तो हल्ला म्हणजे काय, तर बाबा तू हे पुस्तक वाच, माझ्याकडे हे पुस्तक आहे, हे तू नक्की वाच, हे तर पुस्तक तू वाचलंच पाहिजे, असे 10 पुस्तकं त्याच्यासमोर येतात. तो माणूस विचार करतो की अरे याला आवडलेलं हे पुस्तक आहे, ते मला आवडेलच आहे कशावरनं. त्यामुळे कुठलंही पुस्तक कोणावरही लादायचा प्रयत्न करू नये. सजेस्ट करण्याच्या पलीकडे जाऊ नये पुस्तकाच्या बाबतीमध्ये. कारण प्रत्येक पुस्तक हे त्या वाचकाला का आवडलं ह्याचं काही खरं काही कारण नसतं. त्याचं एक असं ठोस एकच कारण आहे, बाबा आणि मला जे आवडलं तेच पुस्तक त्याला आवडेल आणि त्याला आवडायलाच पाहिजे याचा आग्रह धरणे हे मैत्रीसाठी पण जरा त्रासदायक आहे आणि वाचकासाठी भयंकर प्रॉब्लेमॅटिक येते. त्यामुळे असं काही नसतं. त्यांना आपण पुस्तकं सजेस्ट करायची आणि त्यावरती तो विषय सोडून द्यायचा. म्हणजे थोडक्यात तुम्ही उत्तम वाचक असाल, भले ते कुठल्या भाषेतले असेल, दुसऱ्या भाषेतले तुम्ही वाचक चांगले होऊ शकता. अगदीच असं अगदीच होऊ शकतं. आता याच्यामध्ये कसं सांगतो की काही लोक काय करतील तयारी, इंग्लिश पुस्तक वाचायचं ना तर ते अगदी त्यांच्या समोर येणारी पुस्तकं ते म्हणतील आता हितोपदेश इंग्लिशमधनं वाचू, ते म्हणतील पंचतंत्र इंग्लिशमध्ये वाचू. पण जो मुलगी जर ती 20, 21, 22 वर्षाची असेल तर ती हितोपदेश आणि जातक कथा आणि पंचतंत्र वाचायला लागल्यावरती ते त्या वयासाठी नाही आहे लगेच वाचण्यासारखं, म्हणून त्याचा इंटरेस्टच डेव्हलप होणार नाही. बरोबर. आणि त्यामुळे तो एखाद्या पुस्तकातली 4-5 पानं वाचेल आणि सोडून देईल. आणि तसं जर सोडून दिलं तिकडे तर मग तो पुढची नवीन पुस्तकं त्याच्या आवडीची, त्याच्या मानसिकतेला आणि त्याच्या बुद्धीच्या उंचीला धरणारे दुसरं काही वाचायला जाणारच नाही. कारण त्याला पहिला अनुभव त्याचा तितकासा प्रिय झालेला नाही आहे. बरोबर. तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाषेमधली पुस्तकं वाचू शकता. म्हणजे मी इंग्लिशबद्दल बोलीन कारण बाकीची आपल्याला भाषा निदान कानावर तरी पडायला पाहिजे, तसं नसतं. त्यामुळे कुठलं पुस्तक प्रिस्क्राईब करू नये आणि कुठलं पुस्तक प्रिस्क्रिप्शन म्हणून वाचू नये आणि कुठल्याही गोष्टीचा अट्टाहास नको की हे मला वाचलंच पाहिजे.
कारण जगामध्ये इतकी पुस्तकं आहेत आणि चांगली चांगली खूप पुस्तकं आहेत की वाईट पुस्तकं वाचत बसण्यासाठी वेळ घालवायला आपल्याकडे नाहीच येतो. बरोबर. नाही, आपण त्याकडे वळूया की मग कुठली पुस्तकं वाचावीत, कशी वाचावीत हे तर तुम्ही सांगालच. पण महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी साहित्यातलं वेगळेपण काय आहे की ज्यामुळे तुम्ही आग्रह करू पाहता लोकांना की तुम्ही इंग्रजी जरूर वाचा? अशा काय गोष्टी इंग्रजी साहित्यात दडलेल्या आहेत की ज्याच्यात आपण खरं तर डोकून पाहायला हवं? हा मस्त प्रश्न आहे. इंग्रजी साहित्य म्हणजे आधी लोकांच्या डोक्यात काय येतं, म्हणजे नवीन वाचक जे आहेत इंग्रजीमधले त्यांना असं वाटतं की इंग्लंडमध्ये राहणारे किंवा ब्रिटिश लोकांनी लिहिलेलं म्हणजे इंग्रजी, असं नाही आहे. इंग्रजी भाषा ही सगळ्या जगभर पसरलेली असल्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या कल्चर्समधले लोक इंग्लिशमध्ये लिहितात. हे फक्त लिखाणाचं माध्यम आहे इंग्लिश. त्यामुळे तुम्ही एखाद्या जर्मन रायटरचं इंग्लिश पुस्तक वाचू शकता, त्यामुळे तुम्ही एखादा कोलंबियन रायटरचं असू शकतं, एखादा असेल तो अर्जेंटिनियन रायटर असतो पण त्याचं नेमकं इंग्लिशमध्ये उमटलं आहे. म्हणजे ज्या माणसाने अर्जेंटिनियन असेल तो समजा स्पॅनिशमध्ये लिखाण करतो तिकडचं, म्हणजे अर्जेंटिनियन स्पॅनिश ह्याच्यातनं करत असेल तर त्याचं इंग्लिशमध्ये पुस्तक वाचायला मिळालं, त्यामुळे तुम्हाला अर्जेंटिनाचा एखादा त्याच्यामध्ये अनुभव येतो. ऑस्ट्रेलियन रायटर ते पुन्हा वेगळे आहेत, ते काही ब्रिटनमधले नाही आहेत, त्यामुळे त्यांचं कल्चर एकच नाही आहे, त्यांचा प्रांत वेगळा आहे, त्यांना येणारे अनुभव वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही आफ्रिकन रायटर्स म्हणा, इंडियन रायटर्स म्हणा, पाकिस्तानी रायटर्स सांगा, तुम्ही कुठल्याही देशातले कुठल्याही म्हणजे जगातल्या कुठल्याही देशावरती बोट ठेवा, त्यातलं ट्रान्सलेटेड पुस्तक तरी इंग्लिशमध्ये मिळेल. बरोबर. ही मुभा इंग्लिशने आपल्यापर्यंत आणली आहे, म्हणजे त्यांना सगळ्या पुस्तकांना ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये होत असल्यामुळे तुम्हाला अख्ख्या जगाचं वाचन तुम्ही इंग्लिशमधनं करू शकता. बरोबर. असं त्यातला मुद्दा. आता तुम्ही सांगितलं त्यावरून मला आता आठवलं ते असं की तुम्हाला माहितीच आहे की स्टोरीटेल जवळपास 31 देशांमध्ये कार्यरत आहे. आणि मध्यंतरी किंवा अनेक वर्ष स्टोरीटेल एक प्रयोग करत आलेला आहे की इंटरनली स्टोरीटेलचे जे बेस्ट ओरिजिनल्स आहेत त्या भाषेतले ते इतर भाषांमध्ये देखील त्यांनी आणले. म्हणजे उदाहरणार्थ स्टॉकहोम व्हायरस म्हणून जर पुस्तक असेल ते मग मराठीमध्ये पुणे व्हायरस म्हणून आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एक प्रकारचं हे माध्यमांतर भावानुवाद ज्याला तुम्ही म्हणू शकता, असं करून ऍक्च्युली तो विषय तुम्हाला तुमच्या भाषेत समजतो. असे पण प्रयोग स्टोरीटेलनी केलेले आहेत. पण तुम्ही म्हणताय तसं की इंग्रजी साहित्य मात्र एक युनिव्हर्सल त्याला एक फ्रेम असल्यामुळे आपल्याला ते जवळ करतं जगाच्या. त्याचबरोबर असं आहे का की इंग्रजीकडं आपण भाषा म्हणून नुसतं पाहिलं पाहिजे, म्हणजे भाषा याचा अर्थ असा की त्याचा अभ्यास केला पाहिजे, मग त्याचं व्याकरण आपण शिकलं पाहिजे, का फक्त आपलं डे टू डे एक मीडिया म्हणून किंवा एक लँग्वेज म्हणून फक्त त्याच्याकडं पाहायला पाहिजे, लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणून पाहायला पाहिजे? माझ्या मते ना या दोन्हीचं उत्तर तुम्हाला एक याचं देतो मी, की जसं मातृभाषा आपण वेगळी बसून शिकत नाही ना, तशी इंग्रजी. आता तुम्ही मला सांगा, आपण इंग्रजीकडे येऊच यात. बऱ्याचशा लोकांना हिंदी कसं येतं? ऐकून येतं, हिंदी गाण्यांमुळे येतं, हिंदी सिनेमांमुळे येतं, हिंदीची पुस्तकं किती वाचलेत अभ्यासाची शाळेतली, आणि त्याच्यामुळे हिंदी येतं आपल्याला, असं आपण आता सुद्धा म्हणू शकत नाही इतक्या सहजपणे. अगदी खरं. तसंच इंग्लिश सुद्धा आपल्या वातावरणात आहे, त्यामुळे ते असं कुठलं तरी फॉरेन काय म्हणतात अगदी चायनीज नाही येते की जे आपण ऐकायलाच मिळत नाही, मग येईल कसं मला वगैरे, काहीही नाही येते. सहज सोपं आहे आणि तुमच्या मनोवृत्तीला पटणारं आणि तुम्हाला भावणारी कथानक असलेलं कुठलंही पुस्तक वाचायचं. थोडं जरा मी विषयांतर करतो इकडे की सुरुवात करण्यासाठी पुस्तकं इंग्लिश वाचायची कशी, तर मोठमोठाली जाड पुस्तकं उचलायची गरज नाही आहे. पहिल्यांदा ना स्टोरी कलेक्शन्स म्हणजे अँथॉलॉजीज म्हणतात त्याला, असे इंग्लिश पुस्तकांच्या अँथॉलॉजीज घ्यायच्या की ज्याच्यामध्ये एकाच पुस्तकामध्ये 20-25 लेखकांची कथा असतात, छोट्या छोट्या 20-22 पानं, 15 पानं, 10 पानं, 8 पानाची एक कथा. त्यात 25 रायटर्सची तुमची ओळख होते. बरोबर. तो त्यातल्या ज्या कुठल्या रायटरची तुम्हाला स्टोरीज आवडतील त्याची दुसरे कलेक्शन शोधायचे, दुसऱ्या कलेक्शनमधनं तुम्हाला ते आवडले तर मग नॉवेल्स बघायचे. असं करत तुमचा एक व्यासंग वाढवू शकता रीडिंगचा. आणि 15 पानं असतील ना, 15 पानं सहज वाचू शकतो. बरोबर. आणि जर नाही आवडली तर सोडून देता येतात तिथेच, म्हणजे तितकं सोपं आहे. आणि नाही आवडलं तर दुसरी गोष्ट असते. दुसऱ्या गोष्टीमुळे तुम्हाला बरं त्याची अरे ही तर किती छान आहे, आणि त्याच रायटरच्या नेमक्या 2 आवडल्या, तुम्ही म्हणाल अरे रायटरच आवडला, लेट मी सर्च फॉर अ थर्ड वन. असे करत तुम्ही जर कलेक्शन वाचले किंवा तुम्हाला तुमचा जॉनरा देखील त्याच्यातनं ठरवता येऊ शकतो. बरोबर. नॉट ओनली रायटर, करेक्ट, पण आपल्याला या जॉनरातलं आपल्याला आवडत आहे हे पण तुम्हाला त्यातनं लक्षात येऊ शकतं. आणि हे इंग्लिशमध्ये बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे असं. अच्छा. इंग्लिशमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे. म्हणजे तुम्हाला अगदी सांगायचं झालं, जगातली आता सगळ्यात माझ्या मते इफेक्टिव्ह असलेली अँथॉलॉजी सिरीज जी आहे ती आहे मॅमथ बुक.
वेगवेगळ्या प्रकारच्या मिस्ट्रीज आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मॅमथ बुक सिरीज अशी त्याच्यात आहे. त्यात तुमच्या आवडीच्या जॉनरवरती किंवा तुमच्या आवडीच्या विषयांवरचे वेगवेगळे असे कलेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि 25 ते 30 रायटर्सच्या आतमध्ये सगळे कलेक्शन्स असल्यामुळे तुम्हाला तेवढे वेगवेगळ्या प्रकारच्या रायटर्सचं स्टाईल्सची पण तुमची ओळख होते आणि त्यातले कुठली तुम्हाला रुची कशाची आहे ना ते बघायला चान्स मिळतो त्याच्यात. ओके. हां, तर मॅमथ बुक सिरीज ही सगळ्यात माझ्या मते द हायेस्ट रेकमेंडेशन आय वुड गिव्ह फॉर दॅट. ओके. नाही, आता मी तो प्रश्न विचारणार होतो की एक्झॅक्ट मग काय करायचं वगैरे, तर तुम्ही आता ती सिरीजच सांगून टाकली की याच्यातला तुम्हाला आवडणारा जॉनरा तुम्ही आधी घ्या आणि पुढे जावा. म्हणजे मला मिस्ट्री आवडत असेल तर मिस्ट्री काय स्टोरीज असतील तर ते मी ॲक्च्युली रेफर करू शकतो तिथे. दुसरं असं की डिक्शनरी घेऊन बसायला पाहिजे का? डिक्शनरी खरं तर आता तर मोबाईलमध्ये असते, म्हणजे वेगळी डिक्शनरी असायला हवी खरं तर घरामध्ये, एक बरोबर असलेली बरं. पण त्याचा सारखा जर वापर व्हायला लागला तर वाचनातली लिंक जाऊ शकते. त्यामुळे जे जे तुम्हाला वाटतं ना की अरे हा शब्द सुंदर आहे, तर तो एकदा शब्द बघून घेतला, म्हणजे आता आय एम नॉट गेटिंग इन टू लेक्चर मोड, पण तरी सांगतो थोडक्यात, जो शब्द तुम्हाला समोर येतो तुमच्या आणि तुम्हाला क्युरिओसिटी निर्माण करतो की अरे ह्याचा अर्थ काय असेल, आणि संदर्भांमधनं जर लागत नसेल अर्थ तरच डिक्शनरीकडे जायचं. ओके. संदर्भातनं लागत असेल ना तो शब्द कुठेतरी लिहून ठेवा फक्त बारीकसा, आणि नंतर मग चेक करा तुमच्या गुगलवरती करा किंवा डिक्शनरीमध्ये करा, पण ते नंतर करा. पण वाचनाचा फ्लो घालवून तसं करू नये. म्हणजे वाचनाचा आनंद आधी घ्या. येस. त्या आनंदाच्या आड जर तो शब्द येत असेल तरच तो शोधा. हां, किंवा तुर्तास बाजूला ठेवा आणि नंतर त्याचा अर्थ. करेक्ट 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 करेक्ट. अगदीच बरोबर ना? हो. ही काही लहान मुलं नसतात वाचणारी. नाही, तुम्ही अगदी छान निरीक्षण नोंदवलं, कारण आम्ही थांबलो बऱ्याचदा त्याच्यामुळेच. त्या शब्दाचा अर्थ लागत नाही, मग तर डिक्शनरी शोध हे करत तोपर्यंत तो जो फ्लो होता कुठेतरी तो डिस्टर्ब होऊन गेला, आणि मग जरी त्या शब्दाचा अर्थ लागला तरी तो कथेचा अर्थ लागत नाही. अगदीच. आता हे सगळं झालं, तुम्ही एक उत्तम लेखक आहात, इंग्रजीतले लेखक आहात, मराठी पण तुम्ही उत्तम बोलता आणि व्यवहारातही मराठी आपल्याकडे आहेच आहे. मला एक इथं एवढं सगळं तुम्ही आता सांगितलं त्याच्यावरून जाणून घ्यायला एक आवडेल, तुमचा स्वतःचा इंग्रजी वाचनाचा प्रवास कसा होता? स्वतःचा इंग्रजी वाचनाचा प्रवास म्हणजे शाळेमध्ये आमच्या प्रचंड मोठी लायब्ररी होती. माझी शाळा सेंट विन्सेंट हायस्कूल पुण्यातच आहे. पुण्यातल्या नावाजलेल्या शाळांपैकी एक. तिथली लायब्ररी अतिशय मी म्हणतो रिच होती. ओके. आणि आजही तिथे शाळेत गेलो ना मी, म्हणजे आता त्या शाळा सोडून आता जवळजवळ 40 वर्ष झाली असतील, आजही तिथली लायब्ररी मला मोठीच वाटते. म्हणजे लहानपणी मोठी वाटायची आणि आता लहान झाली असं नाही झालेलं. सगळी जगभरातली भारी भारी क्लासिक्स म्हणा, भारी भारी प्रकारची पुस्तकं, त्यानंतर त्याच्यानंतर शॉर्ट स्टोरीजचे कलेक्शन्स, आणि हे सगळे तिथे असायचे. आणि आमचे टीचर्स आणि आमचे लायब्रेरियन आमच्याबरोबर बसून तुला काय आवडतं, तुला कुठलं दिलेलं पुस्तक चांगलं आहे वगैरे, अशी आम्हाला क्युरेटरी हे द्यायचे काम त्याच्यात, म्हणजे क्युरेशन करून पुस्तकं सिलेक्ट करून द्यायची. हा त्यामुळे एक अतिशय चांगला भाग झाला. माझे वडील धुळ्याचे, ते खेड्याला राहायचे आणि तिकडनं त्यांना इंग्रजी नाही येत नसलं तर काय प्रॉब्लेम होऊ शकेल ह्याच्यामुळे त्यांचं नेहमी या गोष्टीकडे ते अलर्ट असायचे की आपल्या मुलाला ह्या प्रकारच्या अडचणी यायला नको, म्हणून ते घरामध्ये कायम वाचनाचं, त्यानंतर घरात नेहमी पुस्तकं आसपास पडलेली असायची, ते कुठलं ना कुठलं तरी इंग्लिश पुस्तक म्हणा, मराठी म्हणा, वाचन करत असायचे. ते वाचन असेल तर मग माझ्यासमोर इंग्लिश पुस्तकं असतील तर मी इंग्लिश वाचीन, अशा ह्याच्यातनं त्या गोष्टीचं एक वातावरण असल्यामुळे ते झालं सगळं. त्यानंतर माझा एक लहान असताना कॉलनीमध्ये एक मित्र होता माझा त्यावेळेचा, की ज्याच्याकडे स्वतःची घरामध्ये मोफत लायब्ररी होती. त्याच्यातनं मला मराठी पुस्तकांची पण ओळख झाली. आता मी नावं घेत नाही बसत सगळ्या पुस्तकांची, पण म्हणजे कारण सगळ्यांना माहिती आहेत ती त्यावेळची जी कुठली पुस्तकं असतील ती, अगदी फास्टर फेणेपासून सगळी, तर ती पुस्तकं तिथनं वाचायला मिळाली. त्यामुळे मला इंग्लिश आणि मराठी यातला फरक असा कधी करावा असा वाटला नाही, भेदभाव नाही, वाचन हे महत्वाचं. आणि मला वाटतं आता तुम्ही तेच सांगताय की भेदभाव न करता तुम्ही वाचा. खरंच आहे. मी एक आता थोडंसं सांगतो की आता ह्याच्यात आपल्या इथं थोडं जरा विषय जरा गंभीर होऊ शकतो की मराठी म्हणल्यानंतर तुम्ही इंग्लिश वाचताच कसे असे म्हणणारे पण असतात लोक काही काही. पण माझं म्हणणं असं आहे की मराठी आणि इंग्लिशमध्ये भांडणं असायला त्या काय सासू सुनं नाही आहेत का? हां, म्हणजे जर मराठी माझी माई असेल तर ती माझी मैत्रीण असू शकते इंग्रजी, तर तसं जर ठेवलं ना तुमचं दोन्हीकडे बॅलन्स चांगला राहतो. दोन्हीकडे बघायचं तुमचं रिलेशनच वेगळं आहे, एकमेकाला कॉम्पिटिटर्स नाहीच आहेत ते. हे जर तुम्ही डोक्यात घेतलं तर काहीच इश्यू येणार नाही. अगदीच बरोबर. आणि अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे निमित्ताने, मराठीचं संवर्धन किंवा जतन जे काही झालं त्यामध्ये, जसं आता तुम्ही तुमच्या वाचनाचा प्रवास सांगताना उल्लेख केला ते ग्रंथालय, लायब्ररीज, त्याचा उल्लेख केला, तर मराठीच्या संवर्धनात ग्रंथालयांचा मोठा वाटा आहे.
त्याचबरोबर मराठीमध्ये आपल्याकडे उत्तम साहित्य संमेलन होतात. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर होतंच, पण अगदी गाव पातळीपर्यंत किंवा वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या समाजागणित सुद्धा आता साहित्य संमेलनं सुरू झालेली आहेत. थोडक्यात मराठी माणूस जो आहे तो साहित्याशी कुठून ना कुठून जोडला जातो अशा चळवळीतून, बरोबर आहे. म्हणजे मराठी वाचन संस्कृती वाढवण्यात साहित्य संमेलनांचा मोठा वाटा आहे असं म्हणलं जातं. मला आता सांगायला हरकत नाही की श्रोत्यांना 89व्या मराठी साहित्य संमेलन जे पिंपरी चिंचवडला झालं, 89वं मराठी साहित्य संमेलन, त्याच्यामध्ये अत्यंत गाजलेली मुलाखत होती इंग्रजी लेखक चेतन भगत, आणि ती मुलाखत घेतली होती आज आपण ज्यांच्याशी संवाद साधतोय ते चेतन जोशी आहे, आणि मी त्या क्षणाचा साक्षीदार होतो. म्हणून आता परत चेतनजींना हा प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने विचारतो. तुम्ही पाहिलेलं आहे की मराठीचं जतन करण्यासाठी किंवा ते मराठीचा जागर होण्यासाठी साहित्य संमेलनांची भूमिका मोठी आहे. इंग्रजीच्या बाबतीत काय चित्र आहे? म्हणजे इंग्रजीतही अशा स्केलचे साहित्य संमेलन होतात किंवा होऊ लागली आहेत? पूर्वी काय होतं, आता काय होतं, आणि या त्यांच्या त्या साहित्य संमेलनांमधून किंवा लिट फेस्टमधनं खरोखर वाचकाला काही मिळतं का? वाव, अशा प्रकारची साहित्य संमेलनं होतात, त्यांना लिटरेचर फेस्टिवल्स म्हणतात. आणि म्हणजे अशा प्रकारचे जबरदस्त काय काय अनुभव तिथे मिळतात. म्हणजे सगळ्यात मोठे फेस्टिवल्स म्हणजे जयपूर लिटरेचर फेस्टिवल जे जयपूरला होतं, आणि जयपूरबरोबरच इतर ठिकाणी पण होतात. जयपूर लिटरेचर फेस्टिवल आहे, त्यानंतर द हिंदू लिटरेचर फेस्टिवल आहे, त्याच्यानंतर आता तर प्रांतात झालेले आहेत. बेंगलोर लिटरेचर फेस्टिवल असते, पुणे लिटरेचर फेस्टिवल आहे, केरळ लिटरेचर फेस्टिवल आहे, अक्षरशः भूतानला पण होतात आणि कुठेही होतात. आता तिथलं वातावरण आणि आपल्या इथलं साहित्य संमेलनातलं वातावरणातला फरक फक्त एक आहे की तिकडे ना क्रॉस कल्चरल लोक भेटतात. सगळ्यांची फक्त एकच भाषा अशी कनेक्टेड असते, ती म्हणजे तिथली वाचनाची भाषा. म्हणजे त्यांच्या संस्कृतीची भाषा ती नसेलही, बरोबर. म्हणजे कोणीतरी गुजराती माणूस आहे, कोणी पंजाबी आहे, कोणी फॉरेनर्स असतील, फॉरेनर्स सुद्धा खूप असतात तिकडे. त्यांची कॉमन भाषा कुठली आहे, कॉमन कनेक्शनचं पॉईंट काय आहे, तर तो त्यांची भाषा आहे. ती कुठला, तर इंग्लिश. त्यामुळे इंग्लिश इज द कनेक्टिंग लँग्वेज ओव्हर देअर. आणि बाकी त्यांचा प्रांत, त्यांचं कल्चर, त्यांच्या बाकी राहणीमान वगैरे हे सगळं वेगवेगळं असतं. आणि त्याच्यामध्ये राजकारणाचा तितका फारसा हे काय म्हणतात त्याला, त्याची पगडा नसतो तिकडे. अत्यंत लिबरल सगळं वातावरण असतं आणि इट इज रिअली लाईक अ फेस्टिवल. म्हणजे आपल्याकडे थोडंसं एक शक्ती प्रदर्शनासारखं असतं किंवा एक प्रभाव दर्शवण्यासाठी असतं. जनमानसावर एक प्रतिमा निर्मितीसाठी सुद्धा संमेलनांचा थोडासा नाही म्हटलं तरी वापर होतो. साहित्य संस्था देखील सर्वतोपरी प्रयत्न करत असतात की आमच्याकडचं जे संमेलन आहे ते आम्ही यशस्वी करून दाखवतो. मग त्याचा टर्नआउट किती होतो, काय होतो याच्यावरती लोकांचं लक्ष असतं. पण तरी अल्टिमेटली त्याचा फायदा आपल्याकडे वाचकांना होतोच. आणि हे सगळं लक्षात कशात नाही तर तिथं होणाऱ्या ग्रंथविक्रीतून. करेक्ट, बरोबर आहे. हो. इंग्रजी लिट फेस्ट जे असतात अशा लिट फेस्टमध्ये देखील काय म्हणतो आपण त्याला मेजरमेंट मापदंड, तर बरोबर आहे. तिकडे सुद्धा मोठ्याच्या मोठे असे, जसं मराठी साहित्य संमेलनाच्या इथं जसं ग्रंथाचे अख्खे असे सगळे स्टॉल्स लावलेले असतात, तसेच तिकडे सुद्धा असतात. जयपूर लिटरेचर फेस्टिवलला मी सगळ्यात जास्त बघितलं, आणि तिथे माझंच पुस्तक लिटरली युअर्स नावाचं एक पुस्तक माझं, ते जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्याच वातावरणावरती लिहिलेलं होतं. म्हणजे त्या कथानकामध्येच जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये घडणारं कथानक अशी ती कथा नॉवेल आहे. आणि त्या पुस्तकाचं तिथे लॉन्चही झाला, आणि त्या पुस्तकाची तिकडे विक्री पण अत्यंत जबरदस्त झाली. आणि मला वाटतं तुम्ही या लिट फेस्टमध्ये पण पार्टिसिपेट होत असता. पुस्तकाचा माझा लॉन्च झाला तिथे. माझं म्हणजे आय वॉज अ स्पीकर ओव्हर देअर. तिथं अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. विक्रीसाठी तिकडे पुस्तकांची अरेंजमेंट कशी असते या विक्रीच्या ह्याच्यामध्ये ना, ते पण फार महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण आता एखाद्या मॉलमध्ये बघितलं, कुठल्या गोष्टी कशा विकल्या जाव्या यासाठी त्याच्या त्या सगळ्या दृष्टीपथात कशा पडाव्या यासाठी त्याची एक मांडणी असते, एक ठराविक. बरोबर. कुठे कुठली गोष्ट ठेवली तर सगळ्यात लवकर दिसेल, त्यानंतर त्या पुस्तकाकडे लक्ष पहिलं कसं जाईल, या प्रकारची त्याची मांडणी असावी. त्याची सगळी त्या प्रदर्शनाची डिस्प्ले सगळा इतका सुंदर केलेला असतो की त्यामुळे प्रत्येक गोष्टीला हायलाईट व्यवस्थित होतं. हे तिथे त्याला वेगळा विचार केला जातो तिथे. म्हणजे पब्लिशर प्रमाणे पुस्तकांचं अरेंजमेंट वगैरे असं नसतं तिकडे. पुस्तकांच्या प्रमाणे सगळ्या गोष्टींचं अरेंजमेंट असतं, म्हणजे जॉनर वाईज वगैरे असं. तुम्ही मग मराठी लोकांना रिकमेंड कराल की अशा लिट फेस्टला त्यांनी? अगदी आपल्याच भारतात होतात ना. आपल्याला कुठे जायचं परदेशात उठून? जायचं असेल तर तिकडेही बरेच आहे, मी नाही बघितलेलं बाहेरचं. पण आपल्या इथलं हे आपल्या इथलंच आहे, आणि तिथे येणारे सगळे भारतातलेच लोक खूप आहेत तिकडे. बरोबर. आणि उलट असं काहीतरी बघितलं ना तर 4 गोष्टी अजून आपल्याला प्रश्न पडतील वेगळे, जे आता पडत नसावेत.
तर ते पडू शकतील, 4 गोष्टींची उत्तरं मिळतील जी आता आपल्याला नसतील माहिती, आपली चुकीची असतील काही समजुती, त्या बदलतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतील तिकडे असं. म्हणजे इनफॅक्ट मला तर अशाच एका प्रदर्शनामध्ये मला पब्लिशर भेटला माझा, ज्यांनी ॲनिमल पॅलेट नावाचं पुस्तक पब्लिश केलं, जे तिथंच पुन्हा लॉन्च झालं जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये. हे अशा प्रकारचे कोण कोणाला भेटतील, यू नेव्हर नो. पुस्तकांचा आपण उल्लेख करतो आहोत, प्रदर्शनांचा करतो आहोत आणि हे वाचन संस्कृती या निमित्ताने जोपासली जात आहे असंही आपण बोलतोय. हे करत असताना आता टेक्नॉलॉजीने मागच्या 5 वर्षामध्ये जे काही बदल केलेले आहेत, आपल्याकडे बदल आणलेले आहेत, त्याच्यात एक मोठा बदल आहे ते म्हणजे ऑडिओ बुक्स किंवा पॉडकास्टिंगकडं एक मोठा कल वाढतो आहे, विशेषतः तरुणांचा. याच्याकडे तुम्ही कसं पाहता? हे कॉम्प्लिमेंटरी आहे आपल्या वाचन चळवळीला का थ्रेट आहे? तुम्ही कसं पाहता? मी खरं सांगू, मला तो थ्रेट नाही वाटत. आणि इनफॅक्ट स्टोरी टेल आहे ना, म्हणजे युअर टेलिंग अ स्टोरी. राईट. म्हणजे खरं तर ते मौखिकच आहे. म्हणजे लिखाणाचं इन्व्हेन्शन व्हायच्या आधी, शोध लावण्यापेक्षा म्हणतो लिखाणाचं हे सुरुवात करण्याआधी सगळ्या स्टोरीज सांगितल्याच जायच्या. बरोबर. नाही, आणि आपण हे लहानपणापासून ऐकूनच वाढलेलो आहोत ना. आपल्याला पहिली गोष्ट वाचून नाही आपण पाहिली, आपण ऐकलेली आहे. म्हणजे एखाद्या माणसाचं तुम्ही कसं म्हणता, ही इज अ गुड स्टोरी टेलर. राईट. स्टोरी रायटर या नंतर आलेला शब्द आहे. त्यामुळे मौखिक असलेली गोष्ट अजिबात माझ्या मते हे करत नाही, कुठल्या गोष्टीला कम्पीट करत नाही, ते एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतील. म्हणजे कसं होईल की समजा मी आता स्टोरी टेलवरतीच एखादी कथा ऐकली आणि मला ती फार आवडली, मी म्हणेन पण अरे हा स्पीड खूप आहे, मला हे रिटेन करायचं आहे, तर मी एखाद्या वेळेला म्हणेन की याची मी आता प्रिंटेड कॉपी सुद्धा घेईन. राईट. एखादं प्रिंटेड असेल तर म्हणे अरे ह्याच्यामध्ये मला ना, म्हणजे आता गंमत सांगतो की जर एखादं पुस्तक तुम्ही वाचताय, त्यातलं समजा मराठी पुस्तक आहे, तर त्याच्यामधला लहेजा तुम्हाला समजत नाहीये, ते कुठल्या एका वेगळ्या प्रांतातला आहे, मराठी महाराष्ट्रातलाच पण वेगळा प्रांत आहे, तर त्यातला नेमका लहेजा कळत नाहीये, पण स्टोरी टेलवरती ऐकलं त्याचं तुम्ही ऑडिओ व्हर्जन, तर तुम्ही म्हणाल अच्छा हा शब्द असा उच्चारतात होय. म्हणजे लेखी याच्यामध्ये जे उच्चाराची जर जिथे एक्सप्लोरेशन होत नाही ते ऑडिओमधनं होतं. ऑडिओचा स्पीड तुम्ही एकदा बघितला, तुम्ही म्हणाल अरे नाही हे मला वाचायला पण पाहिजे, समोर कसं दिसतं ते बघायचे. त्यामुळे हे एकमेकाला कॉम्प्लिमेंटच करतील. बरोबर. आणि दुनियादारी सारखी पुस्तकं त्याचं द्योतक आहे. आपल्या वेळी तरुण पिढीमध्ये पॉप्युलर होती दुनियादारी शिरवळकरांची. खरं आहे. हो. नंतर आताच्या पिढीमध्ये पिक्चर पॉप्युलर झाला, पण त्याचा परिणाम असा झाला, पिक्चर पाहिल्यानंतर अनेकांनी दुनियादारी परत विकत घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी ती वाचून काढली. हो. म्हणजे असं एक कॉम्प्लिमेंटरी ते पोषकच असतं त्या गोष्टी. बरोबर. आता चेतनजी, महत्वाचा प्रश्न तो असा की तुम्ही तुमचा वाचक म्हणून झालेला प्रवास सांगितलाच, आता तुमचा लेखक म्हणून कसा प्रवास झाला ते थोडक्यात सांगा. विशेषतः तुमचं इंग्रजीतलं लेखन, त्याचे आलेले काही अनुभव, पहिलं पुस्तक कसं आलं, पुढची पुस्तकं कशी येत गेली, रसिकांनी किंवा वाचकांनी ते कशी स्वीकारली, त्याच्यातले काही अनुभव. जसं मी सांगितलं की माझा सगळ्यात पहिली पुस्तकं वाचायचा जो अनुभव होता तो म्हणजे माझ्या लायब्ररीतनं मिळालेल्या पुस्तकं शाळेतल्या, त्यानंतर घरामध्ये असलेल्या पुस्तकातनं, त्यातनं इंग्लिश रायटर्सचं मी आणि इंग्लिश आणि मराठी हे माझं एकाआड एक पुस्तकं वाचन चालू होतं तेव्हा. आणि लक्षात काय आलं की इंडियामधले रायटर्स, म्हणजे भारतातले म्हणतो मी, मराठी असं नाही म्हणत स्पेसिफिकली, त्यांच्याकडे बरीच रेंज आहे, पण ते सगळं बरंचसं फॅमिलियर होतं. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या आपल्याशा वाटतात, आपल्याला माहीत असतात असं वाटलं. आणि बाहेरचे जे परदेशातले वाचले काही काही लेखक, तर त्या लेखकांचं मला लक्षात आलं की त्यांच्याकडच्या कल्पनाशक्ती याला जास्त जोर आहे, आपल्याकडे भावनिक शक्तीला जोर आहे. भावनिक असेल ते आध्यात्मिक असेल, म्हणजे आय एम नॉट गेटिंग इन टू फिलॉसॉफी किंवा ह्याच्यामध्ये जात नाही आता मी, पण त्यांच्याकडच्या कथांमध्ये ना कल्पनेला जास्त जोर देऊन त्याच्यावरती ठाशीव पद्धतीने त्याला एक जॉनर बनवून आता त्याच प्रकारच्या कथा मी लिहिणार असं तिकडे होतं. आणि मी म्हणलं तिकडे की एक लेखक आहे, त्यांनी हॉरर स्टोरीजच लिहून त्याचं साम्राज्य तयार केलं, दुसऱ्यांनी मर्डर मिस्ट्रीज लिहून त्याचं त्याच्यामध्ये एक मोठं राज्य तयार केलं, तिसऱ्याने अजून सायन्स फिक्शनच्या केल्या, हे केलं ते केलं. मी म्हणलं रे आपल्याकडे तितकी व्हरायटी नाही आहे, आपल्याकडे डेप्थवाल्या स्टोरीज आहेत, हां त्या कुठे कमी नाही होत, पण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जॉनर्समध्ये लिखाण आपल्याकडे तेवढं नाही जाणवलं मला. हे मी लहानपणचं सांगतोय, माझ्या नंतर बरेच बदलली परिस्थिती. आणि तेवढी भारतीय लेखक होते 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 पण ते वेगळ्या प्रकारचे लिहायचे. ते म्हणजे माणसाला माणसाशी जोडणारे विषयांबद्दल होते, ते माणसामधले द्वंद्वावरचे विषय होते, सायकोलॉजिकल होते, मेंटल होते, डोमेस्टिक प्रॉब्लेम्सचे असतील किंवा सोशल सिच्युएशनचे असतील, पण ह्या प्रकारचे विषय होते. पण हे मर्डर मिस्ट्रीज वगैरे अशा प्रकारचं फारसं लिखाण नव्हतं तितकं. तर मी म्हणलं की अरे हे सगळे बाहेरचेच लोक बाहेरचे झेंडे लावतात, आपल्याला तर ती भाषा अवगत आहे. म्हणलं मग आता मला इंग्लिशमधनंच लिहून हे दाखवायचं आहे की इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे थॉट्स लिहू शकतो.
इंडिया म्हणलं ती फक्त माळा जपतात आणि त्यांच्या घरातल्या गोष्टी लिहितात असं नाहीये. बरोबर. हे माझ्या डोक्यामध्ये बसलं. म्हणून मी म्हणलं आपण फॅन्टसीज लिहायच्या, आपण मर्डर मिस्ट्रीज लिहायच्या, आपण हॉरर स्टोरीज लिहायच्या, आपण सरियल स्टोरीज लिहायच्या, आपण जे म्हणून जॉनर माझ्या डोळ्यासमोर येतील किंवा माझ्या वाचनात आले ज्या प्रकारचे त्या प्रकारची एक तरी कथा लिहायची. असं करत मी स्टोरीज लिहित गेलो. कधी छापल्या जातील मला नव्हतं माहिती, पण मी लिहित गेलो सगळ्या. आणि त्याच्यातनं माझं पहिलं पुस्तक आलं, दॅट इज ब्लाइंड मॅन्स बफ. त्याच्यानंतरचं पुस्तक त्याच्या जोडीचं पण 5 वर्षानंतर आलं. त्याचं नाव आहे कॉकटेल कार्निवल. कॉकटेल म्हणजे TALE टेलवाला कॉकटेल. स्टोरीजचं मिक्सचर असलेलं कॉकटेल. ह्या 2 पुस्तकांचा संच मिळून त्याच्यामधनं माझ्या मते 46 स्टोरीज आहेत, ज्याचे सगळे जॉनर्स वेगवेगळे आहेत. आणि त्याच्यामध्ये मग ॲनिमल स्टोरीज पण आहेत, त्याच्यामध्ये मग सरियल स्टोरीज आहेतच, त्यानंतर सायकोलॉजिकल ड्रामावाल्या स्टोरीज आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा ज्या खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या कप्प्यांमध्ये जातील. प्रत्येक कथेचा एक वेगळा कप्पा असू शकेल, पण त्या एकत्र ह्याच्यामध्ये एक बुकेसारखं झालं ते. अशा प्रकारचं झालं. आणि माझं पुस्तक जेव्हा आलं, म्हणजे मी आधी एक तर वाटलं होतं की हे असे वेगवेगळं असं भेळपुरीसारखे वेगवेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत, ते कोण बाबा छापेल काय, आणि सगळ्या वाकड्या तिकड्या विषयांच्या होत्या. अशा सगळ्या लिहिल्या. म्हणजे एका ह्याच्यात काय होती स्टोरी, तर प्रेम हे जर रेडिओ ॲक्टिव्ह असेल तर काय होऊ शकतं. ओके. दुसरी कथा काय होती, तर त्याच्यामध्ये एका माणसाचं हृदय चोरीला जातं. म्हणजे ऍक्च्युअली एखाद्या हाईस्ट सारख्या स्टोरीमध्ये हृदय चोरीला गेले, तिथं किती जण होते मग कोणावरती संशय घ्यायचा, मग त्याच्यामध्ये शोधत ते सापडतं. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टोरीज. एका स्टोरीमध्ये काय प्लॅनचेटचा वापर करून एखाद्याचा मृत्यू घडवून आणता येईल का, असे काही वेगळ्या प्रकारचे विषय होते सगळे. आणि मी म्हणलं ह्या स्टोरीजना आपण आपल्याला थांबायचं नाहीये. आता ही स्टोरी झेपेल का, आपल्याला लिहायला जमेल का, काही नाही होत, सगळं बरोबर जमतं सगळं लिहायला. असं करत लिहित गेलो. आणि त्यातनं मी एक निवडल्या 25 कथा. त्याचा ब्लाइंड मॅन्स बफ झाला आणि दुसऱ्या ह्याच्यातनं ती झाली. आता त्याच्यानंतर ह्यातल्याच काही कथा होत्या ज्या ॲनिमल्सवरच्या होत्या. या ॲनिमल स्टोरीज होत्या. त्याच्यावरनं माझा मित्र तेजस मोडक म्हणून चांगला रायटर आर्टिस्ट आहे, तर त्याच्याबरोबर कोलॅबरेट करून त्याची चित्र आणि माझ्या कथा असं आम्ही एक चांगलं ग्राफिक बुक तयार केलं. त्याचं नाव आहे ॲनिमल पॅलेट. म्हणजे ॲनिमल प्लॅनेटसारखं वाटतं ते थोडंसं, पण ॲनिमल पॅलेट म्हणजे चित्राचं जे पेंट्स ज्याच्यावरती करतात, मिक्स करतात, त्याला पॅलेट म्हणतात ना, असं ते ॲनिमल पॅलेट. वी लाईक द टायटल. मग त्याच्यावरच्या कथा, मग ते पब्लिश झालं जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्येच. पब्लिशर तिथंच भेटला होता आम्हाला तिथला, तर ते सगळं तिथं जमून आलं. तर ते झालं. जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या सगळा माहोल बघून तो इतका वेगळा होता इतर सगळ्या ठिकाणी जे काय पाहिलं त्याच्यापेक्षा, की त्या सेटअपनीच मला असं म्हणलं, अरे इथं कथा घडली पाहिजे एक. आणि त्याच्यातनं सुचलं लिटरली युअर्स. ओके. सो लिटरली युअर्स ही एक प्रेमकथा आहे जी जयपूर लिटरेचरच्या माहोलमध्ये, म्हणजे साहित्याचा माहोल सगळीकडे आहे. त्याच्यामध्ये सगळ्या रायटर्सचा उल्लेख येतो त्यावेळेस जे भेटले. म्हणजे इकडनं गिरीश कर्नाड चाललेत, तिकडनं चेतन भगत आले, त्याच्यानंतर इकडच्या बाजूनी शशी थरूरच काहीतरी म्हणाले, मग जावेद अख्तर इकडून, असे वेगवेगळे सगळे लिटररी कॅरेक्टर्स, शोभा डे असे, आणि काही काल्पनिक लेखक, असे सगळे एकत्र येतात आणि तिथं ती प्रेमकथा कशी घडते त्या कथेचं सगळं आम्ही लिखाण केलं. या कथेचं एक महत्त्वाचा पॉईंट मला सांगायचा वाटला, की ही आता एक प्रेमकथा असल्यामुळे ना, मी असं बघत होतो एकट्याने मला लिहायची नव्हती. मला त्यातलं जे फिमेल कॅरेक्टर आहे त्यासाठी मला एक फिमेल व्हॉईस हवा होता. बरेच लोक असे करतात लेखक, की बाबा म्हणजे मेल आणि फिमेलचं दोन्ही एकानेच लिहिलं, ते तसं सशक्तपणे करणारे पण आहेत. पण मला असं वाटलं की एक ऑथेंटिक फिमेल व्हॉइस असावा तिकडे. म्हणून माझी एक रायटर फ्रेंड आशा फ्रान्सिस म्हणून आहे, शी बँगलोर बेस्ड रायटर आहे. तर तिला मी कल्पना सांगितली, तिला विचारलं, म्हणलं तू जयपूर लिटरेचर फेस्टिवलला गेलीस का? ती म्हणली हो गेली आहे, बघितलेलं वगैरे. म्हणलं त्याच्यावरती एक लव्ह स्टोरी लिहिशील का? मी इकडे पुण्यामध्ये, ती बँगलोरला. आम्ही ऑनलाईन चॅप्टर शेअर करून हे करून त्याच्यातून आम्ही लिटरली युअर्स सगळी निर्मिती केली. खूप भांडलो आम्ही फोनवरती त्याच्यावरनं, की मी लिहिलेलं ती खोडायची, तिने लिहिलेलं मी खोडायचो, असं करत खूप ते झालं पुस्तक आमचं. त्याचा पण लॉन्च तिकडेच झाला. आणि आता त्यानंतर 2 आदिवासी पुस्तकं लिहिली, आदिवासी माहोलवरती. मेळघाट मध्ये सेट केलेली 2 स्टोरीज, 2 नॉवेल्स आहेत त्या. तर त्या याचं लिखाणासाठी मी तिथे काही दिवस जाऊन राहिलो, काही आठवडे इनफॅक्ट. आणि तिथनं जे काय अनुभव मिळत गेले त्या ह्याच्यावरनं ते 2 पुस्तकं केली. अँड मेळघाट स्माइल्स नावाचं एक आहे. तर त्या ह्याच्यामधनं डायरेक्टली लिटरेचर फेस्टिवल्स पासून ते आदिवासी पाडे, त्यातलं पूर्णपणे वेगवेगळे प्रकारचे अनुभव त्याच्यात मिळाले. आणि त्यामुळे लिखाणातले फ्लेवर पण बदलले. म्हणजे एक विविधता खरंच विविधता जपली गेली. हो. आणि मला वाटतं तुमच्या पुस्तकांची नावं साधारण तशीच आहेत किंवा त्याच त्या टोनकडे जातात.
राईट. ब्लाइंड मॅन बफ असेल किंवा त्यानंतर कार्निवल असेल, कार्निवल आहे, ॲनिमल पॅलेट, म्हणजे हे सगळ्या रंगांना एकत्र सामावून घेणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. करेक्ट म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, चुकीचं नाही ठरणार. कारण मला असं वाटतं ना की जेवढा लेखक अख्खं पुस्तक लिहिण्यासाठी वेळ देतो, त्याच्यामध्ये तो डोकं लावतो, तेवढंच माझ्या मते टायटलसाठी पण द्यायला पाहिजे. बरोबर. नाही, त्याच्यामुळे ही अत्यंत वेगळी आणि थोडीशी चौकटी बाहेरची टायटल्स वाटतात तशी जरा चांगलं, आणि अर्थातच ती त्यातल्या कथा देखील आपल्याला त्याचं दर्शन घडवतील. मी हा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो या सगळ्या पार्श्वभूमीवरती की हे सगळं झालं, टायटल्स वेगळी आहेत, आउट ऑफ बॉक्स वाटतात आणि कथाही तशाच असतील अर्थात, पण हे सगळं जरी आपण लेखक म्हणून तुम्ही तयार केलं तर पुढचं दिव्य असतं काम ते म्हणजे त्याचं पुस्तकामध्ये रूपांतर होणं, म्हणजे ते रिअलाइज होणं, पब्लिश होणं. यासाठी पब्लिशर लागतो. पुस्तक पब्लिश झाल्यानंतर ते वाचकांपर्यंत पोहोचणं तितकंच महत्वाचं आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमधला अनुभव काय होता? पब्लिशर कसे मिळाले आणि वाचकांकडून स्वागत कसं झालं? आता पब्लिशर मिळाले कसे ते म्हणजे ना, एखाद्या मुलीला तिचा बॉयफ्रेंड कसा मिळाला किंवा एखाद्या मुलाला त्याची मुलगी कशी मिळाली बायको म्हणून होण्यासाठी, इतकं ते अवघड आहे सांगणं. त्याला कुठलाही फॉर्म्युला नाही आहे, आपल्याकडे तसं नाही आहे, बाहेरसुद्धा नाही आहे. पण त्यासाठी ना तुम्ही लिहित असल्यामुळे लिखाणाच्या माहोलमध्ये असता. आणि अगदी मी पहिल्या पुस्तकाचं सांगतो, मी बरेच दिवस लिहित होतो, पण माझं पब्लिश काय, मला वाटायचं की लहानाचं मोठा झालं ना की आपोआप कशी मुलाला दाढी येते, नंतर अजून थोडा मोठा झाला, शिक्षण संपतं, मग काय लग्न होतं, इतकं ते सोपं नाही येते. त्यामुळे मला असं वाटायचं लिहितोय ना आपण तर कधीतरी पब्लिश होईल, तर तसं काही होईना. मित्रांना सांगायचं स्टोरीज अशी लिहिली तशी लिहिली, काय काय सगळं चालायचं. आणि शेवटी एका मित्राने लाज काढली माझी, मला म्हणलं अरे तू एवढे दिवस लिहितोयस वगैरे, तुझं पब्लिश काय आपोआप होणार आहे असं वाटतं का काय तुला? तो म्हणलं चल मी तुला घेऊन जातो. कारण त्यांनी मला त्यावेळेला डेक्कनच्या क्रॉसवर्डवरती घेऊन गेला तिकडे, आणि तिथल्या इंडियन रायटर्सचा सेक्शन असतो, इंडियन पब्लिशर्सचा सेक्शन, तर त्याच्यामध्ये सगळे ते पब्लिशर्समधले तिथे त्यावेळेला तर ईमेल ॲड्रेस होते फक्त, वेबसाईट्स वगैरे पण नव्हत्या कोणाच्या. तर ईमेल ॲड्रेसेस त्यांच्या इथले 12-13 घेतले. ते घेऊन मी अक्षरशः म्हणजे त्यांनी लिहिले पुस्तक का मी लिहिले पुस्तक, त्याचा इंटरेस्ट असतं माझ्यापेक्षा असं वाटायला लागलं. म्हणून मग घरी आलो आणि त्याचे आभार मानले मी. त्याच्यावरती नंतर एक ईमेल लिहिली आणि म्हणलं आपण समजा चुकीची लिहिली असेल ईमेल, बाबा मी रायटर आहे, मी असं केलं आहे, मी आज पुस्तक असं वगैरे माहिती द्यायला गेलो मी, आणि समजा पब्लिशरनी रिजेक्टच केलं, ही पद्धत चुकीची आहे. म्हणजे जस्ट बाय रिडिंग द ईमेल इफ दे रिजेक्ट द होल प्रपोजल तर काय होईल. म्हणून मी 12 पैकी फक्त 6 जणांना पाठवलं. माझ्याकडे स्टोरीज लिहिलेल्या, तुम्ही बघाल का? तर त्या 6 पैकी 3 जणांचं उत्तर आलं की दाखवा. आणि त्या 3 जणांच्या उत्तरापैकी 3 पाठवलं, त्यातल्या एकाने हो म्हटलं, संपला विषय. तसं माझं पहिलं पुस्तक पब्लिश झालं. त्या मित्रांनी जर तुम्हाला तिथे घेऊन गेला नसता तर आज इंटरव्ह्यू होत नसता. तर ते झालं. आणि मग नंतर त्याच पब्लिशरने दुसरं पुस्तक केलं. एक पुस्तक तर मीच पब्लिश केलं, कारण त्याच्यामध्ये बरीच कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली असती. लिटरली युअर्सचं ते आमच्याच ओळखीच्या आमच्या मित्राच्या पब्लिशिंग हाऊसकडनं केलं ते. आणि दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. म्हणजे सेल्फ पब्लिशिंग इज ऑल्सो अ व्हेरी व्हॅलिड आयडिया टू गेट टू पीपल. तर काही प्रॉब्लेमच नाही आहे काही. तर तसं एक पुस्तक केलं. आता सध्या जे पुस्तक आता करतोय, म्हणजे माझं आता झालंय पब्लिश आता होईल, त्याचं नाव आहे ट्विन विन सिच्युएशन. आता ट्विन विन सिच्युएशन म्हणजे काय, तर स्टोरी अबाउट डिसिजन मेकिंग इन द फॉर्म ऑफ अ फॅन्टसी. म्हणजे ॲलिस इन वंडरलँड मधनं जर काहीतरी एखादा फॉर्म्युला मिळाला डिसिजन मेकिंगचा, तर कसं असेल बाबा, की तो सगळं तो काल्पनिक सगळं ते विश्व पण आहे त्याच्यामध्ये, आणि त्यातनं ते वाचल्यावरती त्या कथानकामधनं तुम्हाला तुमच्या आयुष्यातले डिसिजन्स कसे घ्यावे याचा एक फन फॉर्म्युला पण मिळेल. असं एक पुस्तक आता येऊ घातलेलं आहे माझं. कधी येते? आता ते 6 महिन्यापासून येतच आहे, हळूहळू येतंय ते. त्यामुळे येईल पण ते आता. आणि आता त्याचा आता फायनल त्यांचा लेआउट वगैरे झालेला आहे, सगळं झालेलं आहे, आणि आय थिंक या वर्षाच्या एंडच्या आत येईल ते पुस्तक. म्हणजे तो आला की मग आम्ही वाचायचा निर्णय घेऊ लगेच. हो, लगेच डिसिजन मेकिंग वरती. येस डिसिजन मेकिंग वरच. येस. आता तुम्ही सांगितलं छान की स्वतः देखील पुस्तक तयार करता येऊ शकतं सेल्फ पब्लिशिंग सारख्या माध्यमातून. त्या ह्याच्यातनं मला हा प्रश्न सुचला, तो असा की मराठी लेखक आहे मी, ठीक आहे, मी चांगलं लिहितो असं मला तरी वाटतंय, माझ्या वाचकांनाही वाटतंय. अशा केसमध्ये मग माझं जर लेखन त्याचा अपील वाढवायचं असेल तर इतर भाषांमध्ये देखील आलं पाहिजे. मराठी लेखकाला स्वतःलाच आपलं पुस्तक इंग्लिशमध्ये आणायचं असेल किंवा आणावंसं वाटत असेल तर त्यांनी स्वतःवरती काय मेहनत घ्यायला हवी? हा जरा अवघड प्रश्न आहे. कारण आता त्या माणसाला त्याचं लिखाण मराठीमध्ये करत असल्यावरती त्याला हे माहिती आहे त्याची काय रीच आहे स्वतःची,
त्याच्या कुठे कुठे ड्रॉबॅक्स असतील ते त्याला कव्हर करता येतील मराठीतले. हां, हे सगळं आहे. आता त्यांनी इंग्लिशकडे स्वतःला वळवावं का, आणि त्याच्यामुळे आत्ताचा असलेला त्याचा स्पीड आणि मोमेंटम घालवावा का, हा एक प्रश्न आहे. किंवा त्याचं जर तेवढं तुल्यबळ चांगलं इंग्लिश असेल त्याच्यामध्ये तर त्याच्यात करावं आणि त्यातनं मग मराठीचं मायलेज घालवावं का, हे सगळे भयंकर कन्फ्युजिंग आयडिया आहे. म्हणजे जर तो दोन्ही हाताने जर दोन्ही गोष्टी करत असेल तर वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मी मराठीतनं डायरेक्ट दोन्ही भाषांमध्ये तुम्ही स्ट्रॉंग असणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे. आणि माझ्यामध्ये आज ती गरज नाहीये. आता गंमत काय माहिती का, की लेखकाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ कुठली आहे, भाषा ही नंतर आली, त्याचे विचार करायची पद्धत, बरोबर. म्हणजे हिज पॉवर ऑफ थिंकिंग अँड एक्सप्रेशन ही महत्वाची आहे. जर समजा एक जर हातातली गोष्ट घालवली आणि दुसरी मिळवायचा प्रयत्न केला तर ते मॅजिक गेलं जर काय तर काय करायचं, बरोबर. हां, ज्याला असं वाटतंय की तो तेवढा कम्फर्टेबली शिफ्ट होऊ शकतो तर त्यांनी करू दे. म्हणजे मी मराठीतनं कविता करू शकतो, त्या कुठल्या लेवलच्या ते मला नाही माहिती, बरोबर. आणि ते करायच्या ह्याच्यामधनं मी आत्ता ज्या माझ्याकडनं चांगल्या सुचू शकतील स्टोरीज, त्याच्यामधली स्ट्रगल घालवायची गरज नाही आहे. माझं म्हणणं असं आहे, ज्या माणसाची तुमची नाळ जुळते किंवा ज्याच्याशी तुमची फ्रिक्वेन्सी जुळते ना, अशा माणसाशी कोलॅबरेट करावं आणि त्यांनी इंग्लिश व्हर्जन लिहावं. ओके. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की मराठीमध्ये लिहिणाऱ्या माणसाला इंग्लिश लिहिता येणार नाही, हां, असं अजिबात त्याच्यात म्हणणं नाही. थॉट प्रोसेसचा आणि ह्याचा तो मी म्हणतोय, तुम्ही कुठल्या भाषेत विचार करताय, हां, म्हणजे हां, बरोबर आहे. म्हणजे जर समजा तुम्ही मराठीतनं जेवढं न्यूअन्सेस त्यातले जे मांडू शकता, बारकावे तुम्ही जेवढे नोंदवू शकता, नेमकं इंग्लिशमध्ये तितकं नसेल समजा म्हटलं मी, तर काय होईल की तो ते बोथट लिहायला लागेल कुठेतरी, आणि नंतर त्यालाच तितपत इंग्लिशचं तेवढं त्याची पकड नसल्यामुळे त्याला तेही छान वाटायला लागेल, आणि म्हणून त्याचं काम रिजेक्ट होण्याचे पण चान्सेस असतात. बरोबर. आणि आत्ता तर माहिती का, इतकं लिबरल झालं सगळं की तुम्ही कुठल्याही भाषेतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालं तर तुम्हाला ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यावरती इंग्लिशला अवेलेबल असलेली सगळी प्राइजेस मिळू शकतात. बरोबर. कशाला आपण लांब जातोय. तमिळमधलं पुस्तक कुठलं आहे, पेरुमल मुरुगनची सगळी पुस्तकं त्यांनी तमिळमध्ये लिहिली. आता तमिळमध्ये लिहिलेली पुस्तकं इंग्लिशमध्ये आल्यावरती झालं ना, जगप्रसिद्ध झालाच तो, म्हणजे तो जगाच्या सगळ्या कोपऱ्यांपर्यंत पोहोचलाच आहे. रायटरचा मुद्दा काय आहे की त्याचं सगळं लिखाण सगळीकडे पोहोचलं पाहिजे. बरोबर. मग माझं म्हणणं तिकडे फोकस असावा. तुम्ही तुमच्या भाषेमधलं लिहा, तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं इंग्लिशमध्ये लिहा, पण मग त्याच्यातनं ते बेस्ट असूच शकेल ह्याची गॅरंटी नाही देऊ शकत. आता हेच बघा ना, माझी सगळी पुस्तकं मी इंग्लिशमध्ये लिहितो आणि सगळी पुस्तकं मराठीमध्ये ट्रान्सलेटही झालेली आहेत, पण त्यातलं एकही पुस्तक मी स्वतः ट्रान्सलेट केलेलं नाही आहे. माझं मराठी वाईट आहे म्हणून नाही, पण मला असं वाटतं की त्या भाषेमध्ये लिहिताना, मराठीमध्ये लिहिताना ज्या प्रकारचा कमांड त्या भाषेतल्या रायटरला असायला हवा, तो आत्ता तरी मला वाटत नाही की माझ्याकडे आहे, आणि तो मिळवायच्या प्रयत्नामध्ये माझी अजून 4 इंग्लिश पुस्तकं लिहायची राहून जातील. त्यापेक्षा मी असा विचार करतो की आय वुड रादर कोलॅबरेट विथ अ पर्सन हू बेसिकली राईट्स इन मराठी. म्हणजे वासी बेंद्रेंसारखी एखादीच व्यक्ती असू शकते की जी कन्नड आणि मराठी दोन्हीकडे महाकवी म्हणून मिळवली, हां, नाही का? अशी खूप तुरळक उदाहरणं आहेत. गडबड कुठे होते ना की मी बेस्ट बॅट्समॅन पण होणार आणि बेस्ट बॉलर पण होणार, गरज नाहीये. करायचं असेल प्रयोग म्हणून करायला अजिबात हरकत नाही तर आमच्या इरफान पठाण सारखा व्हायचा. चॅपल गुरुजींनी त्याच्यावरती अनेक प्रयोग केले आणि तो नेमकं काय आहे हे आम्ही विसरून गेलो. अरे 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 की आत्ताची परिस्थिती अशी आहे की एखाद्या भाषेत तुम्ही लिहिलेलं आहे त्याला एक इंग्लिश तितका तुल्यबळ ट्रान्सलेटर जर मिळाला, आणि हे तर आव्हान माझं म्हणणं आहे की इंडियातल्या सगळ्या लोकांनी हे करायला पाहिजे की एका भाषेतल्या लेखकांनी दुसऱ्या भाषेतल्या लेखकाला लेखक म्हणून भेटावं आणि ट्रान्सलेटर म्हणून नाही. आणि तुझं माझ्या भाषेत मी आणतो, माझं तुझ्या भाषेमध्ये कसं येईल ते तुझा कोणीतरी दे मला, असं करून जर केलं तर ते इट विल बी ॲब्सोल्युटली ग्रेट कोलॅबरेशन. ही खूप सुंदर सूचना आहे. हां, म्हणजे मला माझी कशाला स्ट्रेंथ घालवू आणि काहीतरी तिसरं करायला जाऊ, आणि आवड म्हणून करायचं तर करा. बरोबर. म्हणजे जर समजा आता पु ल देशपांडे म्हणले असते तेव्हा की बाबा मी आता इंग्लिशमध्ये पण लिहितो आणि ते लिहीन, आणि लिहिल्यानंतर ते म्हणतील की तितकं चांगलं झालं आहे किंवा तितकं चांगलं झालं नाही आहे, मग प्रॉब्लेम काहीच नाही आहे. पण त्यासाठी तुमची 4-5 वर्ष वाया घालवायची किंवा खर्ची घालवायची, असं करण्याऐवजी जर असं केलं, म्हणजे थोडे पुलं म्हणून वाचावेत आणि उडहाऊस म्हणून वाचावेत. हां, आणि मग कसं होतं की दोन्ही भाषा कॉम्पिटिटर्स नाही आहेत ही गोष्ट, आणि एका भाषेत लिहिलं की भारी आणि दुसऱ्या भाषेत लिहिलं की नाही, असं अजिबात नाही आहे. ते चांगलं उमटलं का हे महत्वाचं आहे, तुमचं लिहिलेलं वाक्य वाजलं का हे महत्वाचं आहे. ते जर भारी झालं तर मग काय भाषा काय लोक म्हटले अरे हे कुठल्या भाषेतलं आहे, अच्छा मराठीतलं मला नव्हतं वाटलं, मला नव्हतं माहिती, ओके गुड. ते शेवटी श्रेय कुठे जाणार आहे, लेखकाकडे जातं, आणि त्याचा जो कोलॅबरेटर आहे त्या दोघांना मिळतं ते श्रेय. अगदीच असं. वा, चेतनजी खूप छान तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या, आणि
जिथं आवश्यक आहे तिथं तुम्ही तुमची ठोस मतं देखील मांडली आणि ते अर्थात त्याच्यामागची तळमळ ही होती की तुम्ही लेखक म्हणून कसं चांगल्या पद्धतीने पुढं जायला हवं, त्याच्यावर कुठलंही आवरण तुम्ही टाकू नकात, आहेत तसे पुढे या. बरोबर. आता जाता जाता शेवटचा प्रश्न. स्टोरीटेल कट्टा मराठीतला अत्यंत लोकप्रिय पॉडकास्ट आहे. सर्वदूर म्हणजे जगभरातली मराठी लोक या पॉडकास्टची दर आठवड्याला वाट पाहत असतात. आज आपला हा जो काही संवाद झाला त्याच्यानंतर अनेकांच्या मनात असं नक्की आलं असेल की हे सगळं तुमचं ऐकलं खरं, आम्हाला आता सुरुवात करायची आहे, आम्हाला काही पुस्तकांची नावं सुचवा. तुम्ही कुठल्या इंग्रजी पुस्तकांची शिफारस कराल की जे श्रोत्यांनी जरूर वाचायला हवीत किंवा मिळाली तर ऐकायला हवीत? तुमच्याकडे सगळेच प्रश्न अवघड आहेत. हां, एकही प्रश्न सोपा साधा नव्हता. हां, त्याबद्दल म्हणजे धन्यवादच अगदी. तर आता याच्यात गंमत कशी आहे की अशी 10 बेस्ट अशा कुठल्या प्रकारची पुस्तकं नसतात, कारण प्रत्येक माणसाची वृत्ती वेगवेगळी आहे. बरोबर. तरीही सांगेन मी की पहिल्यांदा इंडियन इंग्लिश रायटर्सची पुस्तकं वाचा. इंडियन इंग्लिश रायटर्स म्हणजे कोणापासून सुरुवात, तर अगदी तुम्ही म्हणाल की अरे ही तर सगळी नावं ऐकली आहेत. बरं, मी म्हणतो नावं ऐकली आहेत ना, आता पुस्तकं पण वाचा. एक म्हणजे R.K. नारायण, स्वामी अँड फ्रेंड्स. आणि हां, हे प्रिस्क्रिप्शन्स नाही आहेत, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे रेकमेंडेशनसुद्धा नाही आहेत. हे तुम्ही बघायचं. तो कुठल्या बुकशॉपमध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसलं, वाटलं वाचावं असं वाचायचं, नाही वाटलं तर परत शेल्फमध्ये ठेवायचं आणि पुढे हलायचं. हां, तर त्यातले एक R.K. नारायण, दुसरे आहेत ते मनोहर माळगावकर, त्यानंतर अजून एक जण आहेत ते म्हणजे मुलकराज आनंद. त्याच्यानंतर आत्ताचं चेतन भगतची काही पुस्तकं वाचा. काही वेळेला असं होऊ शकतं की ते कथानक तुम्हाला कुठल्या प्रकारे कसं भावतं काय नाही हे तुमचं तुम्ही शोधायचं. हे सगळ्याच रायटर्सचं म्हणतोय मी. त्याच्यानंतर तुमच्या मानसिक वयाला मॅच करणारं, तुमच्या आवडीनिवडीला मॅच करणारीच पुस्तकं वाचायची. आणि सुरुवातीला मी इंडियन इंग्लिश रायटर्सचं का म्हणलं, अजून पण रायटर्स आहेत म्हणजे अमिश त्रिपाठी, त्याच्यानंतर अश्विन सांगी पण आहे. पण मी म्हणेन की पुस्तकांचा शोध आहे ना, हा असा 10 बेस्टचा नाही आहे खरं. म्हणजे मी माझंही पुस्तक वाचा म्हणेन, मग तुम्ही म्हणाला हा फार सांगतोय काहीतरी, तर तसं पण नाही आहे. सो इट इज नॉट अबाउट सर्टन नेम्स, इट इज अबाउट युअर ओन चॉईस. तुम्ही जे मराठीत वाचताना पुस्तकं त्याच्या पॅरलल इंग्लिश कुठली मिळतात ते बघायचं, हे त्यातलं मेन. आणि तुम्हाला जर मर्डर मिस्ट्रीज आवडतात मराठीतल्या, तर तुम्ही इंग्लिशमधल्या वाचायला लागा. मग इंग्लिश मर्डर मिस्ट्री रायटर्स आहेतच की. बरोबर. माझा मित्र आहे सलील देसाई, एक रायटर आहे, त्याचे बरेच मर्डर मिस्ट्री झाल्यात, त्या तिकडे वाचा तुम्ही. त्यानंतर अजून एक सांगीन, तर कंटेम्पररी इंडियन इंग्लिश रायटर्सपैकी एक सोनिया चंद्रचूड नावाची रायटर आहे, तिची पुस्तकं छान आहेत. त्यानंतर मंजिरी प्रभू म्हणून एक आहेत, त्यांची पुस्तकं चांगली आहेत. त्यानंतर कविता काणे नावाच्या आहेत, त्या मागे आय थिंक टाइम्स ऑफ इंडियाशी असोसिएटेड होत्या, त्यांचे पण बरेच आहेत. आता हे मायथॉलॉजीशी कनेक्टेड आहेत, काही आहेत ते सुपरनॅचरल स्टोरीशी कनेक्टेड आहे, काही मर्डर मिस्ट्रीशी कनेक्टेड आहेत, काही चिल्ड्रन्स रायटिंगसाठी कनेक्टेड आहेत. असे वेगवेगळे जॉनरमधले इंडियन रायटर्स आहेत. आता इंडियन रायटर्स वाचा का म्हणतोय ह्याच्यामधनं की बेसिकली भाषा जरी वेगळी असली तरी माहोल तर माहिती आहे. मग माहोल माहीत असला ना की फक्त भाषेचा संबंध आहे, जे आत्ता तुम्हाला थोडे दिवस नवीन आहे, मग ते वाचायला सुरुवात झाल्यावरती तुम्हाला कळेल की अरे बरंचसं मला संदर्भातूनच कळतंय. म्हणजे नंतर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही इंग्लिश वाचताय का मराठी वाचताय. इतकं ते सहज तुमचं एकातनं दुसऱ्यामध्ये सहज तुमचं शिफ्टिंग होईल आणि यू कॅन शिफ्ट टू मराठी अगेन, आणि तरी तुम्हाला फरक नाही वाटणार की अरे आपण काहीतरी वेगळं करतोय. तर ते इकडून इकडे ना सहज कसं जाता येईल, लिलया कसं जाता येईल, यासाठीची काही ही नावं सांगतोय मी. म्हणजे जुनी का वाचा, कारण आपण आपले त्यावेळचं ब्रिटिशांचं असलेलं सावट म्हणा किंवा त्यावेळचा सगळा जो रूल होता पगडा, ते तोडण्यासाठी त्यांनी तितकं तोडीसोड इंग्लिशमध्ये लिहून त्यांना दाखवून दिलं तिकडे त्यांनी. हां, शशी थरूरचं एक नाव सांगायचं राहिलं माझं. आणि तुम्हाला वाटतं तेवढं आवड नाही आहे त्याचं लिहिलेलं, ते तो फक्त ब्रिटिशांना त्यांना त्यांच्या भाषेमध्ये छान उत्तर द्यायचं म्हणून तेवढी भाषा वापरतो. तो एरवी तसा माणूस बोलत नाही, तो अतिशय समजेल अशा भाषेत बोलतो. ते बोलण्याचा नाही प्रश्न, त्यांचं वाचण्याचं सुद्धा सुंदर आहे. वाचण्याचं सुद्धा ही राईट्स अबाउट इंडिया विथ पॅशन. राईट. त्यामुळे त्यांचं वाचा, म्हणजे तुम्हाला एकतर विषयाशी कनेक्ट झालं ना की भारी. आणि थरूरांचं वाचताना मला वाटतं अनेक नवीन शब्दांची पण ओळख होईल आपली. ते त्यांचं वेगळं थरूरसॉरस नावाचं एक वेगळं पुस्तक आहे बरं का. हां, तर ते एक मजेशीर आहे पुस्तक. त्याच्यात त्यांना आवडलेले मोठे मोठे शब्द आहेत ना, त्याचं त्यांनी केलेली डिक्शनरी सारखं आहे. हां, तर ते एक आहे. त्यानंतर ज्यांना कोणाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी अरुंधती रॉय ची पुस्तकं वाचावी. काही नॉन फिक्शनमध्ये जर म्हणाल तर तवलीन सिंग इज अ व्हेरी गुड रायटर. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक चांगले रायटर म्हणजे किरण नगरकर. आता ह्या सगळ्या प्रकारच्या ह्याच्यातनं नेमकं कुठल्या रायटरचं कुठलं पुस्तक तुम्हाला आवडेल ह्याचं काहीही सांगता येत नाही. आणि एखादं सापडल्यानंतर तुम्ही नंतर सपाटाच लावाल वाचायला.
आणि ह्याच्यामध्ये ना जुने जे रायटर्स मी नावं घेतली मगाशी त्यांचा इंग्लिशवरती असलेला कमांड दिसेल आणि आताचे रायटर्स आहेत ना ते बऱ्यापैकी रिलॅक्सच झालेले आहेत त्या बाबतीमध्ये. पण आता त्यांना प्रूव्ह नाही करायचंय बरोबर आहे की बाबा एक कॉलनी आहोत इंग्लंडची किंवा आता काय बाबा आपल्यावरती राज्य आहे कुठलं. त्यावेळेचं सगळ्यांची सायकॉलॉजी वेगळी होती. त्यामुळे त्यांना तितकं इंग्लिश चांगलं येत नाहीये ह्याचा त्यांना मानाचा पण प्रश्न होता हा त्यावेळेला. आता आपल्याला वी हॅव नथिंग टू प्रूव्ह. आता सलमान रश्दीनी इकडे लिहिलं, त्यानंतर तिकडे अरुंधती रॉयने लिहिलं, त्यानंतर आता हे ब्रिटिश आहेत का कुठल्या एवढ्या ताकदीचं रायटिंग करतात इंडियन्स, त्यामुळे ते कॉम्प्लेक्समधनं बाहेर पडलेले आहेत त्या. तर आपण सुद्धा रिडिंगच्या कॉम्प्लेक्समध्ये जायची गरजच नाहीये. कधी तिकडे कधी इकडे कुठलंही वाचलं तरी दोन्ही भाषा आम्हाला नीट छान येतात या बेसिक कॉन्फिडन्सनी सुरुवात केली. आणि आडले शब्द तर आहेत ना, डिक्शनरीज आहेत, गुगल आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. बरोबर. त्यामुळे सगळ्या याच्यातनं तुम्हाला मार्ग आहेच. आणि अगदी सुरुवातीला काय करायचं हे तुम्ही पहिल्या दुसऱ्या प्रश्नातच सांगितलेलं आहे की ते पुस्तक अँथॉलॉजीज तुम्ही अँथॉलॉजी घेतली तर त्यातनं तुम्ही बरेच रायटर्स वाचता. तर मित्रांनो, हे होते आमचे मित्र चेतन जोशी आणि त्यांच्याकडनं आज आपल्याला इतक्या काही टिप्स मिळाल्यात की आता मला हा पॉडकास्ट संपल्या एक कुठलंही मिळेल ते इंग्लिश पुस्तक हातात घेऊन वाचायला सुरुवात करावी असं वाटतं आहे. आणि चेतनजी, खरोखर तुम्ही वेळात वेळ काढलात आणि अत्यंत तळमळीने आणि मनापासून ही सगळी माहिती दिली. मला माहिती तुम्ही वर्कशॉप्स घेता, अनेक गोष्टी, लेखक नवीन घडवता, वाचकही घडवता, पण हे सगळं करत असताना आमच्यासाठी इथं येऊन इतक्या मोकळेपणाने हे सगळं आमच्यापर्यंत पोहोचवणं ही खूप एक चांगली गोष्ट आज घडली स्टोरीटेल कट्ट्याच्या निमित्ताने. तुमचं फार पूर्वी एक पॉडकास्ट आपण स्टोरीटेलच्या द इयर पीपल या इंग्लिश पॉडकास्टवरती रिलीज केला होता, पण मला वाटतं त्याला 3 वर्ष झाली. त्यानंतर इतक्या वर्षांनंतर आज तुम्ही खास मराठी श्रोत्यांसाठी आलात आणि इतकी छान माहिती दिली. तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. आपण भविष्यात आणखी काही बोलत राहू, नवीन काही गोष्टी श्रोत्यांपुढं आणत राहू असा शब्द मी त्यांच्या वतीने तुम्हाला देतो आणि आजचा हा आपला स्टोरीटेल कट्टा आटोपता घेतो. धन्यवाद.